नाशिक TCS लैंगिक शोषण प्रकरणातील 2 आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। धर्मांतर प्रकरणामध्ये शफी शेख आणि रजा मेमन यांना न्यायालयात हजर करण्यात आलं। दरम्यान आरोपी शफी शेखला नाशिक रोड कारागृहात मारहाण झाल्याचा दावा त्याने कोर्टात केलाय। कारागृहातील इतर कैद्यांकडून शफी शेख याला मारहाण करण्यात आली आहे। जर एकाच सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये घडलेल्या घटना असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या FIR करण्याची गरज आहे का? आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या FIR करून प्रत्येक गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून विनाकारण त्यांच्या लिबर्टीशी खेळायचा प्रयत्न चालला आहे। मी आज सगळ्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे रजा जो आहे तो अजून 2 गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे, तर त्याच्यासाठी आज सरेंडर ॲप्लिकेशन न्यायालयापुढे देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु न्यायालयाने निर्देशित केले आहेत की पुढच्या तारखेला जेव्हा त्याला MCRमध्ये घेतलं जाईल तेव्हा द्या, तर मी तो तसा देणार आहे। अटकपूर्व जामिनांच्या अर्जावर अजून आम्ही काही बोलू शकणार नाही। या प्रकरणी आरोपी रजा मेमनच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आली आहे। जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाची बदनामी केली जाते असा आरोप त्यांनी केला। पाहूया। गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। जे गुन्हेगार नाही त्यांना येतो खोट्या केसेसमध्ये घेऊन आणि त्यांच्यावरती अत्याचार, त्यांचे घरचे हैराण, त्यांचे नातेवाईक हैराण परेशान, पूर्ण समाजाची बदनामी करायचं काम चालवलं आहे नाशिक शहरात। गुन्हेगार एक राहतो, पूर्ण समाज गुन्हेगार नाही राहत। आणि सत्ताधारी पक्षच येतं BJP आहे आणि तो BJPच येतं घरात पाणी पुरवून संघटनांना, कार्यकर्त्यांना, सर्वांना हे करून मुस्लिम समाजाच्या विरोधात मोर्चे काढते। मुस्लिम समाजाचा काय संबंध आला? तो मुस्लिम समाजात जन्माला आला तर त्यांनी का चूक केलं का, पाप केली का? प्रेम प्रकरणाचं प्रकरण ते FIRच्या येतं, FIRच्या कॉप्या येतं, सर्व पोस्ट कॉपी येऊ राहिली, पेस्ट येऊ राहिली। एकच FIR, त्याच्यात काही हे नाही। आक्षेप सर्व RSS वर आहे, बजरंग दलावर आहे, VHP वर आहे, सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर। हात पाणी देऊन आज येतं त्यांनी रॅली काढली, पूर्ण मुस्लिम समाजाला शिव्या देऊ राहिले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.